सफाळे मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबई हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते, परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने प्रचंड उशीर झाला। मागील अनेक वर्षांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे। चांगले रस्ते उखडून येथे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र हे काम नागरिकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे। मागील अनेक वर्षांपासून या महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत। अनेक वाहन चालकांचे अपघाती निधन झाले आहेत व कायमचे जायबंदी झाली आहे। शनिवारी 2 ऑगस्टला सकाळच्या सुमारास सफाळे मधुकर नगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबई हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते, परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने प्रचंड उशीर झाला। वाहन 3 ते 4 तास एकाच जागेवर उभी राहिल्याने मुंबईकडे जायला खूप उशीर होत होता। परिणामी छाया पुरव यांची प्रकृती गंभीर झाली। त्यांना मीरा रोड येथील आर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता। डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक विभाग, ठेकेदार की महामार्गाच्या बाजूला अवजड वाहनांनी केलेले खड्डे? यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे। महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक यांना अंतोनात यातना सहन कराव्या लागत आहेत। यावर जिल्हा स्तरावर अनेक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री यांनी बैठक देखील आयोजित केली होती, मात्र तरीही अद्याप महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होताना दिसत नाही। केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या वाहतूक कोंडी प्रकरणी युद्ध पातळीवर लक्ष घालून महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।